खाते वाटपाला विलंब का असा सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे। असा सवाल आता नाना पटोले यांनी विचारलेला आहे। खाते वाटप अद्याप झालेलं नाही, त्यामुळे विरोधक आता सवाल उपस्थित करतायत, टीका करतायत। अजूनही मंत्री बिन खात्याचेच आहे असं नाना पटोले यांच्याकडून म्हणण्यात आलंय। पण अध्यक्ष महाराज, या मंत्रिमंडळाचं पोर्टफोलिओच अजून नाही झालं। हे कोणाकडे जाणार, किती दिवसानंतर उत्तर येणार, काय कारवाई होणार, आपण अध्यक्ष म्हणून आम्हाला याची माहिती द्यावी। सन्मान्य नाना, या सभागृहातले ज्येष्ठ सदस्य व माजी विधानसभा अध्यक्ष, मला खात्री आहे आपण अवगत आहात की शासनाची सामूहिक जबाबदारी असते आणि कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेत शासन काम करत असतं। या राज्याला सक्षम मुख्यमंत्री प्राप्त आहेत, त्यामुळे आपण निश्चिंत राहावं। चला पुढे। महाराज, अध्यक्ष महाराज, किती दिवसात याचा रिप्लाय मिळेल या सगळ्या औचित्याच्या मुद्द्याचं एवढं तरी सांगा। आताच मी सांगितलं, आपल्या नियमाप्रमाणे 30 दिवसात येतं। खाते वाटपाला विलंब का असा सवाल नाना पटोले यांनी सभागृहामध्ये विचारलेला आहे। अजूनही मंत्री बिन खात्याचेच आहेत असा टोला पटोले यांनी लगावलाय। सध्या सर्वांचं लक्ष खाते वाटपाकडे आहे आणि आता खाते वाटप कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। नाना पटोले यांच्याकडून सवाल करण्यात आलाय। विरोधक आता खाते वाटपावरून टीका करताना पाहायला मिळतात, हल्लाबोल करतायत, सवाल उपस्थित करतायत। तर आज सायंकाळपर्यंत खाते वाटप केलं जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते।